प्रजासत्ताक दिनाला हल्ल्याचा डाव उधळलाय। अटक केलेल्या मुजम्मिल गनीच्या चौकशीत ही माहिती समोर आली। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याचा लक्ष्य करण्याचा डाव होता। मुजम्मिलकडून लाल किल्ल्याची रेकीही करण्यात आली। जानेवारीत मुजम्मिलकडून लाल किल्ल्याची अनेक वेळा पाहणीही झाली। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, मात्र त्यावेळी सुरक्षा दलाच्या बंदोबस्तामुळे हा डाव उधळला गेला। त्यामुळे प्रजासत्ताक दिनी हा दहशतवादी हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ यांच्याकडून। पूनम, जानेवारीमध्ये मुजम्मिलकडून या सगळ्या परिसराची पाहणी करण्यात आली होती, नेमका या दहशतवाद्यांचा कट काय होता? नक्कीच अंकिता, व्हॉइस कॉलर दहशतवादी मॉड्यूलच्या संबंधात अलीकडेच अटक करण्यात आलेला डॉक्टर मुजम्मिल गनीच्या मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून त्यांनी यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसरात अनेक वेळा रेकी केली होती असं समोर आलेलं आहे। ही रेकी 26 जानेवारी रोजी ऐतिहासिक स्मारकाला लक्ष्य करण्याचा मोठा कटाचा भाग होता असंही समोर आलेलं आहे। सोमवारी परिसरात सखोल गस्त घालण्यात आल्यामुळे कट उधळला गेला असावा असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे। खरं तर डॉक्टर मुजम्मिलच्या मोबाईल फोनवरून मिळालेल्या डेटा संपाच्या विश्लेषणातून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो लाल किल्ला परिसरात आणि आसपास परिसरात वारंवार दिसून आल्याचं समोर आलेलं आहे। डॉक्टर मुजम्मिलने त्याच्या साथीदार डॉक्टर उमर याच्यासह सुरक्षा व्यवस्था व गर्दीच्या प्रवृत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक वेळा लाल किल्ल्याला भेट दिल्याचं टॉवर लोकेशन डेटा आणि आजूबाजूच्या भागातून गोळा करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आलेलं आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद पूनम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।